इंजेक्शन घ्यावं लागतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या हॉस्पिटलमध्ये। त्या संदर्भात त्यांना पुन्हा जे ARS इंजेक्शन आपण घेतो ते डफरीन हॉस्पिटलला यावं लागतं। त्या अनुषंगाने मी माननीय आयुक्त साहेब आणि आरोग्य अधिकाऱ्यांना 7/8/2026 रोजी पत्रव्यवहार केला होता। त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हॉस्पिटलमध्ये इंजेक्शन घेतल्यावर ते समोरच IDH हॉस्पिटल आहे, त्या ठिकाणी डॉक्टरांची व्यवस्था करणं आणि लागणारा स्टाफ लवकरात लवकर केलं तर त्या ज्यांना श्वास होऊन झालेल्या कुत्र झालेले जे व्यक्ती असतात किंवा रुग्ण असतात त्यांना त्रास होणार नाही, ते अतिशय महत्वाचा विषय आहे। त्या समोर सिव्हिल हॉस्पिटल समोर जर व्यवस्था केली तर त्या नागरिकांची गैरसोय होणार नाही। अशा या संदर्भात मी हे केलं होतं की त्या पत्राच्या संदर्भात अद्यापर्यंत त्याच्यावर कारवाई झालेली नाही। त्याच माध्यमातून माननीय महापौर साहेब आमच्या घोंगडे भागामध्ये श्री आपल्या स्वामी समर्थ असं म्हणणारा एक 9 वर्षीय बालक गेल्या महिन्यामध्ये कुत्र्याचा दंश होऊन त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेला आहे। अतिशय त्यांचे वडील कॅन्सर पीडित आहेत। त्या नागरिकाला किंवा त्या व्यक्तीला त्या परिवाराला कुठलीही अद्यापर्यंत मदत मिळालेली नाही। त्या अनुषंगाने मी तुम्हाला विनंती करतो लवकरात लवकर त्या संदर्भातला त्या परिवाराचा विचार व्हावा आणि भटक्या कुत्र्यांच्या संदर्भातला विषय अतिशय महत्वाचा आहे। त्यामध्ये अनेक वेळा डॉक्टर चौधरींना वगैरे जरी फोन केलं की ते संबंधित त्या लोकांना ते पाठवत नाहीये, निर्विजीकरण होत नाहीये। आज सोलापूर शहरामध्ये गेल्याच आठवड्यामध्ये या 2 दिवसाखाली त्या माजी नगरसेवक तौफिक शेख यांच्या रिलेटिव्हला कोणातरी कुत्र्याचा चावा घेऊन अतिशय गंभीर परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी जखमा झालेल्या आहेत। अशा पद्धतीचे मोकाट कुत्र्यांची बंदोबस्त करणं अतिशय महत्वाचं आहे। त्याच संबंधित महत्वाचा विषय सांगायचा साहेब, आज सोलापूर शहरामध्ये 42 आयुष्यमान आरोग्य मंदिर आहेत, पण असे 5 ठिकाण आहेत ज्या ठिकाणी आमच्या भागामध्ये आयुष्यमान आरोग्य मंदिर नाही। त्या ठिकाणी पत्र घेऊन मागणी केलं होतं, पण असे 5 ठिकाण आहेत त्या ठिकाणी हॉस्पिटल आहे पण त्याच बाहेर आयुष्यमान आरोग्य मंदिराची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे। अशा 5 ठिकाणांची हुडकून ते तपासणी करावं, ज्या ठिकाणी नाही त्या ठिकाणी त्या बसवण्याची व्यवस्था करावं, जेणेकरून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आयुष्यमान आरोग्य मंदिर हे गोरगरीब वंचित दलित पीडित लोकांसाठी त्यांना गोळ्या औषधाने कमी 10 रुपयामध्ये सगळी व्यवस्था आरोग्याची काळजी घेतली पाहिजे अशा पद्धतीची व्यवस्था करताना दिले असतं तरी त्या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये 5 ठिकाणी उदाहरण सांगायचं तर धाराशिव हॉस्पिटलच्या बाजूला तिथं त्या ठिकाणी आयुष्यमान आरोग्य मंदिर आहे। सगळे असे एकूण 5 ठिकाणी असे म्हणजे आवश्यकता नाही त्या ठिकाणी ते आयुष्यमान आरोग्य मंदिर त्या ठिकाणी बसवलं गेलेलं आहे। माननीय महापौर साहेब त्या सगळ्या गोष्टीची चौकशी करून ज्या ठिकाणी नाही त्या ठिकाणी देण्याची व्यवस्था करावी असं मी या तुमच्या माध्यमातून विनंती करतो आणि थांबतो।